वेळेवर सुरू करतो. हो, वेळेवरच. ओके, वी आर ऑन टाइम. तर किशोरीजी तुम्ही सुरुवात करा, त्याच्यानंतर मग अमिताजी बोलतील, त्यानंतर मी बोलेन आणि अधूनमधून म्हणजे मगाशी ठरल्याप्रमाणे आपण सांगू. तुम्ही शेड्यूल ओके सांगा. ओके. ओके किशोरीजी, तुम्ही इंट्रोडक्शन, दोघांचं इंट्रोडक्शन आणि जो हा हा विषय आज आहे साधारण त्याची माहिती द्या. तुमचं कसं परिचय झाला इन शॉर्ट मध्ये 2 मिनिटात सांगा. त्यानंतर मग अमिताजी मुख्य ओके बाकीच्या काही गोष्टी सांगतील. ओके, ओके ओके. हा चालेल सर. ओव्हर टू किशोरीजी. ओके. नमस्कार, मी किशोरी भट, सोलापूरला असते. हा, ऐकायला येतं ना सर? हो, येत आहे. हा, मी सोलापूरला असते मॅडम आणि ॲज अ प्रिन्सिपल वर्क करत होते इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये. आता प्रेझेंटली ट्युशन्स ओके. घेते. हां, ट्युशन्स घेते 9-10च्या आणि स्पेशली स्कॉलरशिपच्या घेते. आता या मधल्या काळात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या वगैरे घेतल्यात. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझी आणि सरांची भेट बरोबर 1 वर्षापूर्वी झाली. गेला लॉकडाऊन छान झाला, कारण केवळ सरांमुळे. कधीच एवढा वेळ स्वतःसाठी देता आला नाही. सहजच बघितलं आणि वर्ल्ड पॉवरचं सरांचा सगळे मेसेजेस वाचले, त्यांचे YouTubeवरचे व्हिडिओज बघितले आणि फार इम्प्रेस झाले. स्पेशली याच्यासाठी की फिटनेस वगैरेच्या बाबतीत. आणि मग त्याच्यातून एकातून एक कळत गेलं की फक्त त्यांचे योगासनं नसून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, नंतर सेल्फ डिफेन्ससाठी ते कराटेचे पण प्रशिक्षण सगळ्यांना देतात. लेडीजसाठीच म्हणून नाही, पण सगळ्यांनाच देतात. असं भरपूर कार्य त्यांनी केलेलं आहे आणि गेल्या लॉकडाऊनमध्ये भरपूर सगळ्यांना मदत केलेली आहे. ऐकायला येते का सर? हो, ऐकायला येतोय, आवाज येतोय, फक्त हे दिसत नाही, व्हिडिओ दिसत व्हिडिओ नाही. दिसत व्हिडिओ ऑन कर. आवाज येतोय, पण आवाज येतोय. हां, ओके. हां, तर तेच मला म्हणायचं होतं. हां, आता आला असेल व्हिडिओ. तर सरांची माझी भेट त्या अनुषंगाने झाले. थोडंफार मलाही योगाबद्दल अट्रॅक्शन होतं आणि या काळात आता सगळ्यांनाच त्याची महती कळली, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि मग मलाही असं वाटलं की नाही, सरांकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आणि या सुद्धा असं नाही की ते अबोव्ह 50 असतील म्हणून. म्हणजे अबोव्ह 45 तरी, सॉरी सर. तर वाटलंच नाही त्यांच्याकडे बघून एक जी एवढी त्यांच्या बॉडीला आहे, की लोकांसाठी काहीतरी करावं या अनुषंगाने त्यांनी भरपूर काय-काय उपक्रम आतापर्यंत घेतलेले आहेत. तर हा एक त्याच्यातला नवीन आपल्याला मिळालेला हा एक प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी, उद्योग करण्यासाठी. मी पण सरांशी बोलले काल, की म्हटलं सर मी पण ट्युशन्स वगैरे सांगू शकते का? तर ऑनलाईन ट्युशन्स वगैरे घ्यायच्या झाल्या तर आपण या ग्रुपवर भेटूया, बोलूया. बघूया काय स्टुडंट वगैरे मिळतात का? आणि शेवटी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणण्यानुसार आपण एकमेकांना मदत करूया. माझ्याकडनं काही होत असेल तर मी अवश्य करेन. बाकी आपले सर्व सर आहेतच. ओके. थँक यू सर. अजून काही? ओके, थँक्स अलॉट, थँक्स अलॉट. संपर्कात तुम्ही राहा, ह्याच्यामध्ये राहा. हां. ओके. आणि ओव्हर टू अमिताजी. अमिताजी. येस. थँक यू व्हेरी मच. खूप छान सांगितलं तुम्ही किशोरीताई, आणि तुमचा अनुभवही तुम्ही खूप पद्धतीने सांगितलात. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांचं मी मनापासून तिथे स्वागत करते. आपला हा जो म्हणजे साप्ताहिक आपली जी एक मीटिंग आहे, बिझनेस मीटिंग आपण ह्याला म्हणतोय, ती जी आहे ती आपण छानपणे पुढे पुढे देत राहणार आहोत. तुमचंही अर्थातच सहाय्य आम्हाला या बाबतीमध्ये असेलच. आता तुमची सरांची ओळख आहे, तर सर खरंच खूप चांगलं काम की फिटनेस हा खरंच खूप आवश्यक आहे. मग तो, आणि आता कसं झालंय ह्या काळामध्ये 2 गोष्टी झाल्यात. एक तर आपल्याला आपलं आरोग्य नीट राखणं खूप महत्वाचं झालंय, आणि आता तसं म्हटलं तर थोडासा आपल्याला वेळही मिळतोय. आपल्याकडे बघायला असेल किंवा आपण घरात राहतोय असेल, जो जाण्या येण्यामध्ये जो आपला वेळ जायचा इथून तिथे, तो थोडासा कमी झाल्यामुळे आपण ते करू शकतोय. त्याच्यामध्ये आपली एनर्जी पण थोडी सेव्ह होते आणि आपण करू शकतोय ह्या गोष्टी. तर मी अमिता चक्रदेव, आणि अनेक उपक्रम माझेही चालू असतात तसं म्हणाल तर.
बेसिकली मी स्वतः सोल हीलर आहे. अकॅडमिकली मी फार्मसिस्ट आहे. त्याच्यामुळे ॲलोपॅथी मेडिसिन्सचे सगळे साइड इफेक्ट्स आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या ज्या काही लिमिटेशन्स आणि इतर गोष्टी आहेत त्या मला चांगल्यापैकी माहिती आहेत. तर हे जे पर्यायी उपचार आहेत, मग त्याच्यामध्ये फिटनेस, योगा हे जे सगळे आहेत, हे तसं म्हटलं तर शेवटी मन आणि शरीर स्वास्थ्य ठेवणं हेच सगळ्यात गोष्टींनी महत्वाचं असतं, तसं पाहिलं असता. तर याच्यासाठीच आपण सगळेजण हे करतोय आणि यांनी सांगितलंच की एकमेका करू सहाय्य. तसं एक जुना एक सिनेमा होता त्याच्यामधलं एक छान गाणं आहे की साथी हाथ बढ़ाना एक अकेला थक जाए तो मिलकर साथ जटाना असं एक ते गाणं होतं आणि तो सगळा चित्रपटही खूप सुंदर होता आणि खरोखर त्याच्यातली जी काही आपल्याला एक त्याला म्हणायचं की बोध होता तो खूप सुंदर होता. तसाच आपण हे सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत आणि आपला मूळ उद्देश हाच आहे की एकमेकांना साथ देऊ, एकमेकांचे आपण व्यवसाय जाणून घेऊ आणि त्या पद्धतीने जेवढं काही आपल्याला एकमेकांना मदत करता येईल, मदत म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून कसं करता येईल, काय करता येईल, तर ते आपण इथे याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर मी आता सरांना विनंती करते की फिटनेस हा त्यांचा मेन एक त्याला काय म्हणायचं गोष्ट आहे आणि ती खरोखर फारच आवश्यक आहे आणि आता ही सगळ्यांना अगदी म्हणजे चांगलीच कळलेली आहे. तर मी सरांना विनंती करते की सरांनी त्यांचे जे फिटनेसच्या बद्दलचे त्यांचे जे काही अनुभव आहेत किंवा त्यांच्याकडून जे कोणी त्यांचे विद्यार्थी आहेत त्यांचे जे अनुभव आहेत ते त्यांनी शेअर करावेत. सर, टू यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू. ओके, व्हेरी गुड. वेलकम टू ऑल. सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या इथे डॉक्टर अवधूत आलेले आहेत, राधिकाजी आलेले आहेत, मीताजी आहेतच, अलोकजी आलेले आहेत जे सायबर सिक्युरिटीचे प्रमुख आहेत. ठीक आहे. तर संजीवनी जाधव आलेले आहेत, व्यावसायिक आहेत. विनायक पै आलेले आहेत, हे पण सोशल वर्कर पण आहेत आणि आपल्या बिझनेस ग्रुपचे मेंबर आहेत. तर राधिकाजी म्हणून आहेत, ते पण आहेत. व्हेरी गुड. ते हात करतायत. नाईस नाईस. गुड गुड. हा, तुमचं इंट्रोडक्शन द्या. आज लेडीज फर्स्ट. ओके. मी पुण्यात असते. बर. आय मीन पुणे. आय एम वर्किंग इन कन्स्ट्रक्शन कंपनी. सेल्स टीम मध्ये आहे मी आणि फ्रीलान्सर्सचे बरेच असे काम करते. येस, गुड. आपलं बोलणं झालेलं आहे, बरोबर ना? येस येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेलकम वेलकम. अतिशय एनर्जी येते आपल्याला दर आठवड्यामध्ये भेटून. ओके, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून ही सगळी लोक येत आहेत. ओके, एका प्लॅटफॉर्मवर येत आहेत आणि ही खरंच एक अतिशय छान गोष्ट आहे. आणि नुसतं महाराष्ट्र नाही तर बहुतेक भारतामधून येतात लोक येत आहेत. त्याच्यानंतर फिटनेससाठी बाहेरच्या देशातून पण येतात, जसं अमेरिकेतून पण काही जण येतात. हे आता विषय आपण घेऊच त्याच्यामध्ये. तर मुख्य विषय हेच असणार आहेत. आता आज आपण व्यवसाय कसा वाढवायला पाहिजे आपण तो विचार करू. ओके, पहिलं. दुसरं जे आहे ते सायबर सिक्युरिटी, जी फार गरज आहे, कारण आता आपण बहुतेक सगळे इंटरनेटच्या द्वारेच आपण संपर्क साधणार आहोत आणि तशीच वेळ आलेली आहे. तर त्याच्यामुळे अतिशय चांगली वेळ आहे. वी शुड बी व्हेरी पॉझिटिव्ह. ओके, तर आलोकजी आहेत, तर आलोकजी आपल्याला त्याच्याबद्दल हायलाइट सांगतील, त्याच्याबद्दल प्रकाश टाकतील की नक्की इंटरनेट सिक्युरिटी म्हणजे काय. आपण सगळेजण इंटरनेट सिक्युरिटी कसं आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. ओके, तर ते त्या पद्धतीने सांगतील. आता जसं आम्हाला इंटरनेट सिक्युरिटी म्हणजे माहिती आहे की प्रत्येक याच्यामध्ये सिक्युरिटी म्हणून एक ऑप्शन असतं. त्या सिक्युरिटी ऑप्शन मधून बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करू शकतो. जसं आता मी सिक्युरिटीमध्ये जर मी करेक्ट केलं तर माझाच आवाज येणार, बाकीच्यांचा येणार नाही. परंतु आता ते मी सिक्युरिटी ठेवलेली नाहीये, परंतु कधीतरी आपल्याला गरज पडते, हे आपल्याला थोडंफार माहिती आहे. परंतु त्याच्याबद्दल सर सांगतीलच. आलोकजी आहेत. त्यानंतर अनेक मोठमोठी लोक आपल्या ह्या इथे येणार आहेत. ओके, ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. भारतातले किंवा जगामधले काही व्यक्ती इथे येऊ इच्छितात. हे गेल्या आठवड्यात मी बोललो. अच्छा, इथे हे पण आलेले आहेत, शेट्टेजी आले आहेत. शेट्टेजी नमस्कार.
हा शेट्टीजी नमस्कार. ओके. ते जवळजवळ मला वाटतं 2009 पासून संपर्कात आहेत आपल्या. ओके. अच्छा, हे आता जसं त्यांनी सांगितलं की आपण वर्ल्ड पॉवर इंडिया नक्की काय करताय. ओके. तर वर्ल्ड पॉवर इंडिया ही एक संस्था आहे, आपण असं समजूया, आणि आपली सगळ्यांची संस्था आहे असं समजूया, कारण त्या नावामध्येच आहे ना वर्ल्ड पॉवर इंडिया. ओके. तर आपण काय करतोय, आपण सोशल वर्क पण करतो. आपण आता कोविडच्या काळामध्ये आपण जवळजवळ 1000च्या वरती लोकांना आपण रेशन देण्याचं काम केलं. आपल्या सगळ्याच्या सहकार्यामुळेच ते झालं, वेगवेगळ्या लोकांच्या 1000च्या वरती. त्याचं आपल्या पेपरने पण दखल घेतली. आपण कोविड योद्धा आहोत. त्याच्यानंतर व्यवसाय निर्माण व्हायला पाहिजे, आणि व्यवसाय कसा करायला पाहिजे, ह्या बदलत्या युगामध्ये आपण कसं आपल्याला सर्व्हाइव्ह केलं पाहिजे. अतिशय छान सांगितलं मगाशी किशोरीजींनी की आपला लॉकडाऊन चांगला गेला, कारण आम्ही संपर्कात त्या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये झालेलो, आणि अतिशय लॉकडाऊन छान गेला. आम्ही मस्तपैकी व्यायाम केला रोज आणि अतिशय फ्रेश झालो. ओके. तर अशा काही घटना घडत असतात, आणि त्यानंतर आपण काही विचार घेऊ, लोकांचे पण विचार घेऊ. कधीतरी याच्यामध्ये शॉर्ट टाइम असतो, अर्धा तास, परंतु आपण सातत्याने संपर्कात असतो, आपल्या ग्रुपच्या संपर्कात असतो. जवळजवळ 7-8 ग्रुप्स आहेत माझे, आपले ग्रुप आहेत, तर त्याच्यामध्ये मी संपर्कात असतो. आता पण तुम्ही करू शकता. तर आपलं जर सिस्टम मधून जाऊया आपण आज. हा. आणि शेट्टीजी, तुम्हाला काही बोलायचंय का, एखादं वाक्य? ओके ओके, ठीक आहे, चालेल. आलोकजी नमस्कार. नमस्कार. अच्छा, हा. आलोकजी हे सिक्युरिटीचे सर्व आहेत, आणि ते आपल्याला ऍक्च्युअली सिक्युरिटी काय आहे, ठीक आहे, सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, आणि आपण सर्वजण सायबर सिक्युरिटीचा कसा उपयोग करून घेऊ शकतो. 365 म्हणून आपलं 365 म्हणून आपण एक स्कीम असं हे केलेलं, लॉन्च केलेलं आहे. परंतु आता आपण सगळं ते पण त्याबद्दल सांगतील, आणि आजचा विषय त्यांचा काय विशेष आहे मी पण ऐकायला उत्सुक आहे, तर तो ऐकूया, आणि मग पुढे आपण फिटनेस बद्दल पण आपण थोडंसं बोलू, आणि व्यवसायाबद्दल बोलूया. ओके. व्यवसायाबद्दल पण बोलायचं आहे आपल्याला, ते पण थर्ड सेशन मध्ये बोलू. ओके. आणि काही जणांचं काही क्वेश्चन आन्सर झालं तर क्वेश्चन आन्सर घेऊ. ओके. ओव्हर टू अलोकजी. नमस्कार. Namaskar, Santosh ji. Good evening to everyone. I hope my voice is clear. Yes. Great. So thank you, Santosh ji, for sending me the invite and organizing this event. मैं हिंदी में बोलने की कोशिश करूंगा, तो sometimes English might pop in. So as जैसे कि संतोष जी ने कहा, I'm a cybersecurity expert, and I run a company which is a private limited company based out of Mumbai. Its name Secure ID Works Private Limited, and I am kind of a very beginner in terms of cybersecurity. तो cybersecurity अभी जो फिलहाल हम सारी पूरे वर्ल्ड में सुन रहे हैं, स्पेशली आफ्टर डोनाल्ड ट्रम्प एंड हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने लास्ट ईयर थोड़ा सा बूम कर दिया. उसके बाद काफी सारे लोगों ने साइबर सिक्योरिटी के ऊपर ध्यान देना शुरू किया. बहुत सारे ट्रेनिंग प्रोग्राम्स आए, बहुत सारी कंपनीज ने उसके ऊपर काम करना चालू किया. बट इवेंचुअली जैसा कि हम सब जानते हैं, हर एक बिजनेस में एक होता है ऑर्थोडॉक्स कल्चर और दूसरा होता है इनोवेशन. करेक्ट. ऑर्थोडॉक्स कल्चर होता है जैसे पिछली कंपनियां चली आ रही हैं, वैसे कुछ उन्हीं मॉडल्स पे, उन्हीं चीजों को अडॉप्ट करते हुए आगे बढ़ना. फॉर एग्जांपल, ई कॉमर्स कंपनी जो फ्लिपकार्ट करती है वो अमेजन करना शुरू करती है, जो जोमेटो करता है वो स्विगी करना शुरू करता है, या फिर जो ओला करती है या जो उबर करता है वो ओला करना शुरू करता है. दैट इज व्हाट इज कॉल्ड एज ट्रेडिशनल और ऑर्थोडॉक्स बिजनेस मॉडल. बट we are kind of innovators, and we have identified कि अभी जो फिलहाल एजुकेशन सिस्टम चल रहा है, जो सारी चीजें चल रही हैं, वो उस तरह से नहीं चल सकती या उस तरह से बेनिफिशियल नहीं है लोगों के लिए. और इसीलिए हमने साइबर सिक्योरिटी में थोड़े से इनोवेशन स्टार्ट किए हैं. फॉर एग्जांपल, अगर मैं आपको इंफॉर्मेशन देना चाहूँ तो अभी आपने शायद सुना होगा कि लास्ट वीक 500 मिलियन फेसबुक यूजर्स के डेटा अकाउंट्स हैक हुए थे. ये लास्ट वीक की बात है, जब पूरा वर्ल्ड एक शॉक में आया कि 500 मिलियन यूजर्स का डेटा हैक हुआ है. एंड सरप्राइजिंगली 228 मिलियन यूजर्स इंडिया से बिलोंग करते हैं. ये चीजें अभी खत्म हुई नहीं थी कि अभी लास्ट वीक
not last week, this week itself, 500 LinkedIn users के data hack हुए हैं. तो see, this is what is called a sequential attack. अब ये 500 मिलियन फेसबुक और 500 मिलियन लिंक्डइन के डेटा ब्रीच होना इज नॉट अ कोइंसिडेंस. हमें समझना पड़ेगा कि कुछ लोग क्या करते हैं. कुछ लोग जैसे कोई एप्लीकेशन खोलने की कोशिश करते हैं, तो हमें सबसे सरल क्या लगता है आज की डेट में कि हम अपना यूजर नेम पासवर्ड डालने से अच्छा है हम इसको, अगर वो हमें प्रोविजन दे रहा है कि गूगल से लॉगिन कर लें या फेसबुक से लॉगिन कर लें, तो हम उसमें अकाउंट क्रिएट करने की जगह हम बोलते हैं यूज आवर गूगल अकाउंट एंड लॉगिन, क्रिएट अ लॉगिन फॉर इट. तो बस मैं आपको आज के लिए यही समझाना चाहूंगा कि साइबर सिक्योरिटी में आपको ये समझने की जरूरत है कि जिस दिन आपने लिंक्डइन में लॉगिन करने के लिए फेसबुक का ऑप्शन सिलेक्ट किया होगा, उस दिन अगर फेसबुक हैक हुआ तो आपका लिंक्डइन अकाउंट हैक हो जाएगा, लिंक्डइन हैक हुआ तो आपका फेसबुक अकाउंट हैक हो जाएगा. एंड दिस इज व्हाट एग्जैक्टली हैपेंड इन केस ऑफ फेसबुक अटैक्स. Once the Facebook accounts have been compromised, they use the similar methodology to hack into and break into LinkedIn accounts. So, साइबर सिक्योरिटी सिर्फ उन बड़ी कंपनीज के लिए या उन बड़े सेक्टर्स के लिए नहीं है जहाँ पे क्रिटिकल ऑपरेशंस होते हैं. साइबर सिक्योरिटी इज नीड फॉर एवरी इंडिविजुअल. हमारे पास, आपके पास अपने खुद के फेसबुक अकाउंट्स हैं, व्हाट्सएप अकाउंट्स हैं, हम बैंकिंग ट्रांजैक्शंस करते हैं ऑन अ डेली बेसिस. हम अपने जीवन, अपने रेगुलर डे टू डे लाइफ में हम बहुत सारी एक्टिविटीज करते हैं विच इज एसोसिएटेड विद ऑनलाइन यूज ऑफ एसेट्स, यूज ऑफ टेक्नोलॉजी, adapting new technologies in our house, like for example Alexa, smart homes. आजकल वो स्विचेस आ रहे हैं जहाँ पे हम बोलते हैं कि पावर ऑन द लाइट ऑन हो जाती है. बट जो भी हम कन्वीनियंस अपनी लाइफ में लाना चाहते हैं साइबर टेक्नोलॉजीज के थ्रू, हर एक टेक्नोलॉजी जो हम घर पे लाते हैं इट इज एसोसिएटेड विद अ न्यू थ्रेट. सो अनलेस वी अंडरस्टैंड एंड वी नो कि इस टेक्नोलॉजी को सिक्योरली कैसे इस्तेमाल करना है, वो टेक्नोलॉजी आपके लिए वरदान भी साबित हो सकती है, वो टेक्नोलॉजी आपके लिए श्राप भी साबित हो सकती है. तो इसी उद्देश्य के साथ, जैसे आपको पता होगा कि भी I'll take another 2 minutes. Last time कोविड के टाइम पे और इन 2020 गवर्नमेंट ने बहुत सारी चाइनीज एप्लीकेशंस को बैन किया. इट इज नॉट लाइक कि इंडिया को प्रमोट करना था इसलिए बैन किया. इट इज बिकॉज दे वर एक्चुअली ट्राइंग टू ब्रेक इनटू सिस्टम्स एंड दे वर नॉट very much aligned with the security policies of Indian government. So the point is like बहुत सारे लोग हैं जो एप्लीकेशंस बनाते हैं, एंड्रॉइड पे डाल देते हैं. उस एप्लीकेशन का ज्यादा कुछ मोटो नहीं होता, वो आपके लिए ज्यादा कुछ काम नहीं करती. उस एप्लीकेशन का मोटिव यही होता है कि वो आपके डे टू डे ऑपरेशंस में कुछ आपको हेल्प कर देगा, फिटनेस आपकी ट्रैक करेगा, आप कितने कदम चल रहे हैं वो आपको ट्रैक करेगा, आपको ये बताएगा कि आपने कितनी कैलोरीज बर्न की. बट उसके अगेंस्ट में आपसे आपके पर्सनल डेटा को लेके उनके साथ वो क्या करेगा वो आपको भी नहीं पता. एंड दैट इज वन ऑफ द रीजंस व्हाई इट इज वेरी रिस्की फॉर अस कि हमें जानना बहुत जरूरी है कि जो हम एप्लीकेशंस इस्तेमाल कर रहे हैं, जो हम एप्लीकेशंस डाउनलोड कर रहे हैं, वो एक्चुअली करता क्या है. हर एक एप्लीकेशन जब आप इंस्टॉल करते हो तो आपके साथ परमिशंस मांगता है. जरूरी नहीं है कि आप सारी की सारी परमिशंस उसे दे तभी वो एप्लीकेशन चलेगा. वो कहते हैं ना कि हम तो आएंगे तो हम आपसे आपके घर का कॉन्ट्रैक्ट तक ले लेंगे. वो आपके ऊपर है कि आपको घर का कॉन्ट्रैक्ट देना है या नहीं देना. राइट. जब कोई बिजली वाला आएगा तो आपसे बिजली का बिल मांगेगा, आपसे आधार कार्ड, पैन कार्ड या आपका बैंक अकाउंट स्टेटमेंट नहीं मांगेगा. मांगने को क्या है, मांगने को हर चीज हर कोई मांग सकता है. हमें डिसाइड करना है कि हम उसे क्या देंगे और किस लेवल तक देंगे. सिमिलरली फॉर द एप्लीकेशंस, जब हम एप्लीकेशन इंस्टॉल करते हैं तो हम किस लेवल की एप्लीकेशन इंस्टॉल करेंगे, उसको किस लेवल की एक्सेसिबिलिटी और परमिशंस देंगे. सो हर चीज, जैसे हम अपने घर में कोई चोर आता है तो हम सरकार के भरोसे नहीं बैठते, हम पहले उससे काउंटर करते हैं या पहले हम उस चोर से लड़ते हैं. ठीक उसी तरह हम अपनी साइबर सिक्योरिटी को, अपनी डेटा प्रोटेक्शन को सरकार के भरोसे नहीं छोड़ सकते. इसी उद्देश्य से हमने ये प्रोग्राम स्टार्ट किया जहाँ पे हम डेली बेसिस पे साइबर सिक्योरिटी नॉलेज, बेसिकली डूज एंड डोंट्स टू कॉमन पीपल हमने शुरू किया है, जहाँ पे हम लोगों को सिर्फ अवेयरनेस देते हैं कि आपको अपनी डेली बेसिस लाइफ पे क्या करना है, क्या नहीं करना है, जिससे आप अपनी टेक्नोलॉजी और अपनी लाइफ को एक डिजिटली सिक्योर बना सके. थैंक यू सो मच फॉर लिसनिंग एंड हैविंग पेशेंस. थैंक यू वेरी मच. बहुत बढ़िया. इसी प्रकार से हमको हर हफ्ते में हमको कोई अलग अलग टिप्स देंगे साइबर सिक्योरिटी के, क्योंकि हम लोग फिजिकल सिक्योरिटी तो हम लोग थोड़ा बहुत कोशिश करते रहते हैं एज अ वर्ल्ड पावर इंडिया से.
और दूसरी बात यह है कि एवरी मंडे, हर सोमवार को हम फ्री ऑफ चार्ज क्लास रखते हैं। करीबन 1 साल से हम करते आ रहे हैं। तो हर सोमवार को हम लोग फ्री क्लास लेते हैं, तो उसमें भी ज्वाइन हो जाइए। यहाँ पर बहुत कई लोग हैं वो ज्वाइन हुए, उनको पता है। तो उसमें आप हम लोग सिक्योरिटी सिखाते हैं और फिजिकल सिक्योरिटी सिखाते हैं। तो कम से कम आप 2-4 आदमी को तो मार सकते हैं, इतना हम सिखाते हैं। लेकिन उसके लिए पेशेंस चाहिए और आपको कंटिन्यूटी चाहिए, दैट इज वेरी इंपॉर्टेंट। ओके, इवन इफ यू विल कम एवरी मंडे, अगर आप हर सोमवार को आ रहे हैं तो भी आप ये हासिल कर सकते हैं, अगर आपको ये फ्री में चाहिए तो, ठीक है। वरना पेड चाहिए तो फिर वो डेली है, तो वैयक्तिक बात करेंगे, क्योंकि हम लोग इस प्लेटफॉर्म पे फीस की नहीं बात करेंगे। ओके, जो फ्री है वो बात करेंगे। तो एवरी मंडे, हर सोमवार को हम फ्री क्लासेस रखते हैं। सुबह 7:30 बजे है, और अभी फिलहाल सुबह 11 बजे भी है। जो बहुत सारे लेट जागते हैं उनके लिए 11 बजे, और सुबह 7:30 बजे भी है। तो आप जरूर आइए और उसका फायदा उठाइए, ठीक है। अभी सर ने जैसे बताया बहुत सारी बातें कि हैक होता है, जैसे कि फेसबुक हैक हुआ, तो हम लोग को भी जो भी एप्लीकेशन यूज करते हैं तो उसके बारे में हमको समझना चाहिए तुरंत। कहाँ कहाँ एक्सेस है वो देखना चाहिए, ये हमें समझा है। तो और सिक्योरिटी ऑप्शंस भी होते हैं उसमें, उसको भी चेक करना है। वैसे तो डिटेल में बहुत सारी बातें सर बताएंगे अलग अलग इसमें, और उनका भी फुल कोर्स भी होता है। कई कई जो सीख रहे हैं उनके लिए कोर्स भी है साइबर सिक्योरिटी का। तो उसके बारे में जानना है तो आप इंडिविजुअल कांटेक्ट कर सकते हैं, लेकिन फ्री ऑफ द चार्ज। अभी तक तो हम लोग ने एवरी संडे हम लोग 7:30 बजे हम लोग ये लेक्चर रखते हैं, जिसके कारण आप सभी लोगों को एक अच्छी जानकारी मिलती है। और ये उद्देश्य ऐसा है कि आजकल वो सेल्फ अफर्मेशन सुनते हैं ना, कि सुबह सुबह उठते उठते, ठीक है, क्योंकि सुबह सुबह उठते हैं तो ऐसे लगता है कि मैं उठूं कि नहीं उठूं, ठीक है। और उठने के बाद में क्या करूं, क्योंकि लॉकडाउन चालू है, तो बाहर जाऊं कि नहीं जाऊं, बाहर जाऊंगा तो डंडे पड़ेंगे कि नहीं पड़ेंगे, वगैरह वगैरह जो भी है। बिजनेस करूं तो बिजनेस है, ऐसा है, सर्विस करूं तो इसलिए सेल्फ अफर्मेशन, हम लोग सेल्फ अफर्मेशन खुद के अंदर डालते हैं जाने अनजाने में। तो ये हमारा एक ये उद्देश्य है कि इसके कारण, ये इवेंट के कारण आपके अंदर एक सेल्फ अफर्मेशन जावे, और वो अफर्मेशन फिटनेस का भी होना चाहिए। फिटनेस के बारे में बहुत बढ़िया एक्सपीरियंस आया हुआ है। आज ही मैंने हमारे पहले जो क्लाइंट थे उनसे बात की, तो उन्होंने हमारा कोर्स किया था 4 महीने का। तो उन्होंने कहा कि उनको कुछ अभी कोविड जैसा कुछ हुआ, ठीक है, अभी वो कंटिन्यू नहीं है। इसलिए अभी जितने लोग कंटिन्यू, उनको तो अभी तक कोविड हुआ नहीं है, दैट इज द गुड थिंग। लेकिन वो बीच में कंटिन्यू नहीं थे, तो लेकिन फिर भी वो जब भी हॉस्पिटल में गए और उन्होंने, डॉक्टर ने बोला कि भाई ब्रीदिंग आपका जरा कम हो रहा है, ऑक्सीजन लेवल कम हो रहा है, तो बाद में उनको याद आया कि हमने अपने क्लास में क्या क्या सीखा था। तो उन्होंने वो बेड पर ही वो आईसीएससी चालू कर दिया। ये सेकंड एक्सपीरियंस है, एक और एक जन का एक्सपीरियंस था, और अभी ये आज का एक्सपीरियंस है। तो उन्होंने वो शुरू किया, आज मुझे उन्होंने बोला, तो वो बोले कि आप शेयर करो इसको। और उन्होंने, उनका ऑक्सीजन लेवल फटाफट क्लियर हो गया, कवर अप हो गया। और उन्होंने बाजू वाले पेशेंट्स को बोला कि मैं जो करता हूं वो आप लोग करो, तो आपको भी जल्दी जल्दी रिजल्ट आ जाएगा। और फिर डॉक्टर ने परेशान होकर उनको छोड़ दिया, भाई जाओ आप अच्छे हो गए, ठीक है। तो ये एक अच्छी बात है। और हमारे और एक ये क्लाइंट थे, उनका एज थोड़ा 65 था, लेकिन उनका भी ऐसा ही था। वो बेड के ऊपर से मुझे फोन करते थे और बोलते थे अभी मैं ये कर रहा हूँ, वो कर रहा हूँ, एक्सरसाइज कर रहा हूँ। तो उनको भी डॉक्टर ने परेशान होकर 2-3 दिन में छोड़ दिया, भाई आपको कुछ हुआ नहीं है। सो दैट इज द बेस्ट। ये जो प्रेरणादायी बात है कि हमको एक्सरसाइज जरूर करना चाहिए। हालांकि ये एक्सरसाइज करना बहुत बोरिंग बात है, लेकिन वो बहुत जरूरी बात है। और जब हम उसको कंटिन्यूस करेंगे और वो आदत लगाएंगे, तो आपको ऐसा होगा कि ये आदत के बिना आप रह नहीं पाओगे। सो दैट इज द गारंटी। और हम हंसी खुशी से ये सब कुछ करते हैं। जैसे कि अभी किशोरी जी ने बताया कि हम लोग का जो पहले का जो कोविड का सेशन वो था, 1 साल गया, वो बहुत अच्छा गया, क्योंकि इसी प्रकार से हमारा हर दिन अच्छा जाना चाहिए। इसलिए हमने ये प्रयोजन किया हुआ है कि यह एक कार्यक्रम हम अच्छा देवे। तो ये सेकंड, जो पहली बात हुई इंट्रोडक्शन हुआ, हम क्या कर रहे हैं, हम लोग सोशल वर्क भी करते हैं, हम लोग क्लासेस भी लेते हैं, वगैरह वगैरह, ये सब बात हो गई। फिर हमने अच्छे अच्छे बिजनेस ग्रुप्स भी किए हुए, तो जिसके कारण आप अपना अपना बिजनेस कर सकते हैं,
ठीक है। हालांकि मुझे लग रहा है कि यहाँ पर जो सभी लोग हैं उनको मराठी समझ में आ रही है, तो मैं मराठी से बात करता हूँ। क्योंकि मैं हिंदी क्यों बात कर रहा था, क्योंकि दिल्ली में भी एक जन थे, लेकिन अभी शायद वो शायद नहीं है। अगर किसी को कुछ ऑब्जेक्शन है तो आप मुझे बता दीजिए की हिंदी बात करनी है या इंग्लिश बात करना है, ठीक आहे। तो वैसे तो मराठीमध्ये आपण परत जाऊया. तर हाच उद्देश आहे, 2-4 उद्देश आहेत म्हणून आपण हे सगळं कार्यक्रम करतोय. आणि बिझनेस ग्रुपमध्ये 2-3 गेल्या आठवड्यात जे चर्चा झाली की बिझनेस शेअरिंग. ओके, बिझनेस शेअरिंग म्हणजे 5% कमीत कमी आपण जर कोणाला रेफर करतोय तर रेफर केल्यामुळे 5% आपण इतर लोकांना त्यांना ते कमिशन म्हणून द्यावं. ओके, 5% प्रॉफिट मधलं, ओके, प्रॉफिट मधलं द्यावं असं आपलं ते ठरलं. आणि या आठवड्यात मला अतिशय छान वाटलं की सहकार तत्वाची गोष्ट बोलत होते बरेच लोक, कम्युनिकेशन करत होते की आपण एकत्र यायला पाहिजे, हे यायला पाहिजे, सहकार तत्वावर आपण काहीतरी सुरू करायला पाहिजे. आणि गेल्या वेळेला अजून एक चांगला पॉइंट होता की कोणीतरी एक मोठा श्रीमंत नको बनायला, तर सगळ्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. तर हे सगळं आपलं ब्रेन चालवायचं आहे, याच्यामध्ये स्वस्त व्हायचं, मस्त व्हायचं, ब्रेन पण चांगलं चालवायचं आहे. आणि आपण हा विचार करायचा की सगळ्यांचा फायदा कसा होणार. ओके, इथे स्त्री शक्ती पण चांगली आहे. आणि गेल्या वेळेला पण तसंच होतं, जवळजवळ 50% लेडीज होते आणि 50% जेंट्स. ओके, तर दॅट इज व्हेरी गुड, म्हणजे अतिशय छान ही गोष्ट आहे. आणि हे सगळं रेकॉर्डिंग पण होतंय, मी रेकॉर्डिंग पण तुम्हाला पाठवेन, तर ते पण तुम्ही अनेक लोकांना पाठवा. ओके, कारण त्याच्यातून पण बऱ्याच जणांना स्फूर्ती येईल आणि त्यांचं आर्थिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे जर चांगलं झालं तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या कोणाला मानतो त्यांना आवडत असतात, म्हणून आपण हे सगळं करत असतो असं मी समजतं. ओके, फाईन. आता कोणाला काही बोलायचंय तर काही प्रश्न किंवा सजेशन्स द्यायचे तर सांगा. आणि पॉइंट्स परत तुम्ही ऐकून घ्या, ते तुम्ही लिहून त्याचा उपयोग करा. उद्या सोमवारी सेम वेबसाईट हे आहे, झूमचं आहे, तिथे 7:30 वाजता क्लास असणार आहे. आणि दुसरा जो क्लास असणार आहे तो 11 वाजता. तर तिथे तुम्ही सगळेजण येऊ शकता. माझा संपर्क क्रमांकही बाकीच्यांसाठी देतोय, 9594674133 हा संपर्क क्रमांक आहे, त्याच्यावर पण तुम्ही कम्युनिकेट करू शकता. ओके, एनी क्वेश्चन? राधिका जी, डॉक्टर जी, डॉक्टर अवधूत, संजीवनी जाधव, एकतर हे सगळेजण प्रसन्न झालेले आहेत सगळं ऐकून किंवा आणि त्यांना सगळं पटलेलं आहे. हा, डॉक्टर जी नमस्कार. हा, व्हेरी गुड. डॉक्टरजींनी पण बरंच गेल्या वेळेला आपल्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या, नैसर्गिकपणे आपण काय काय करू शकतो, बरोबर आहे. तर थोडक्यात तुम्ही गेल्या वेळेला काय झालेलं ते एका मिनिटात सांगा आणि आताचा विचार सांगा, तुमची काय आयडिया. बोला, तुमचा माईक ऑन करावा लागेल. हा, ओके. तसंही बघायला गेलं तर 2 दिवस फार तणावाचे चाललेले आहेत लोकांना. महाराष्ट्र लॉकडाऊन होतंय की काय परत आणि कसं सिच्युएशन मधून पुन्हा गेल्या वर्षी सारखं जावं लागतंय की काय. तर माझं एकच सांगणं आहे की ते मानसिकता बिघडवून न घेता, त्या निगेटिव्ह न्यूजवर फोकस न करता जास्तीत जास्त योगा, फिटनेस, रीडिंग याच्याकडे भर द्या. असं समजा हा एक तुम्हाला नियतीने टाइम दिला, तो टाइम तुम्हाला रिकव्हरीचा टायमिंग आहे. आणि याच्या येणार तुम्हाला ह्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीचा, फिटनेसचा खूप चांगला फायदा होईल. तुम्हाला पुढचे आयुष्यासाठी जी एनर्जी जमवायची आहे, ज्ञान घ्यायचंय, नॉलेज घ्यायचंय, त्यासाठी तुम्ही हा मिळणारा काळ आहे. मग लॉकडाऊन होऊ दे अथवा नको होऊ दे, तो भाग वेगळा आहे. पण याच्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्नशील राहा. एक मिनिट महत्वाचा आहे. जरी दुनिया थांबलेली असली तरी तुम्ही नक्कीच थांबवू नका. खूप रीडिंग करा, खूप वाचन करा, फिटनेसकडे लक्ष द्या. गेल्या वेळी आपण तेलासंबंधी बोललो होतो, तरी घरी असताना लोक जास्त आता भजी किंवा चमचमीत तळलेले पदार्थ याच्यावर पण फोकस करत असतील, तर असं करा, अन्नाचा आनंद घ्या, पण हेल्दी राहा. आणि या काळात शक्य तितके लोक जास्तीत जास्त झोपण्याचा प्रयत्न करतात. बेसिकली झोपून आळस येतो, त्याच्याऐवजी सकाळी उठून तुम्ही व्यायामाची सवय लावा. ज्यांना सवय नाहीये त्यांनी सुरुवात करा खऱ्या अर्थाने, कारण त्याच्याशिवाय आरोग्य नाहीये. उगाच तुम्ही तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरकडे जाणार, कॉमन सेन्सच्या काही गोष्टी डॉक्टरांकडून ऐकणार, त्यावेळेला तुम्ही फिटनेससाठी लक्ष देणार, व्यायाम 2-4 दिवस करणार. तसं न करता
सरळ सरळ तुम्ही मी तर म्हणतो व्यायामालाच लागा. आणि जास्तीत जास्त या जगातला मोठा डॉक्टर म्हणजे सूर्य, तर त्याचा आधार घ्या. सकाळी सूर्यस्नान करा आणि ही एनर्जी इतकी गेन करता येईल तुम्हाला, की या कोरोनाच्या रिव्होल्यूशनच्या काळात तुम्हाला ही फिटनेस गेन करता येईल. आयुष्यभर हे क्षण लक्षात राहणार आहेत. हे असं रिव्होल्यूशन, ही अशी 2-2.5 वर्ष जी फेस करायला लागतात आहे, ती ऑब्व्हियसली ही लक्षात राहतील आयुष्यात. पण एकच सांगतो, की ही अशा प्रकारे लक्षात राहावी, जी पॉझिटिव्ह एनर्जीसाठी लक्षात राहावी. या काळात तुम्ही स्वतःला स्पेशल वेळ दिलात आणि हा स्पेशल वेळ तुम्हाला रिकव्हरीला, स्वतःच्या तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी रिगेन करायला, आयुष्यात राहिलेल्या मेमरीज परत जागृत करायला, लिखाण जे असतील स्वतःला जे वाटतं ते लिखाण करा, पॉझिटिव्ह लिखाण करा आणि स्वतःचं अनालिसिस करा. स्वतःत काय चेंजेस करायचे आहेत ह्याच्यावर लक्ष द्या आणि हा खरोखर तुम्हाला वाटेल, हा लॉकडाऊनचा किती वेळ असला तरी तुम्हाला कमी पडेल या साऱ्या गोष्टींसाठी. मग तुम्हाला वाटायला लागेल की चालेल अजून लॉकडाऊन झाला चालेल. हरकत नाही, पण सर्व सुरळीत व्हावं ईश्वर चरणी प्रार्थना आणि या वेळेचा चांगला सदुपयोग तुम्ही नक्कीच करून घ्या. वाचन, लिखाण, फिटनेस याकडे विशेष लक्ष द्या. खूप छान धन्यवाद, धन्यवाद. सरांचा अतिशय खूप छान प्रयत्न आहे सरांचा आणि एकत्रित बांधलं जाणं, सगळ्यांना एका एका प्लॅटफॉर्मवर जोडलं ठेवणं, ही फार मोठी गोष्ट सर करतात आणि त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. अनेक Congrats. धन्यवाद. ओके, अतिशय छान सांगितलं, एकदम थोडक्यामध्ये सांगितलं आणि अतिशय छान की पॉझिटिव्ह जास्त करून त्यांनी भर दिला रिकव्हरी टाइम. इट इज अवर रिकव्हरी टाइम. ओके, तर आपण जे गेल्या वर्षी पण आपण 1 वर्ष किशोरीजी आपण सगळं एक्सरसाइज वगैरे केलं, त्याच्यामुळे तो रिकव्हरी टाइम चांगला गेला आणि याच्या पुढचा पण चांगलाच जाणार आपला वेळ. ओके, त्याच्याच बरोबर लिखाण. अच्छा, लिखाणाबद्दल जर ते बोलले तर लिखाण आपण वर्ल्ड पॉवर इंडिया एक हँडरायटिंग अनालिसिस पण करतो. आय एम ग्राफोलॉजिस्ट ऑल्सो. तर त्याच्यामुळे तुमचं हँडरायटिंग पण चांगलं कसं होईल त्याच्याबद्दल तुम्ही मला संपर्क करू शकता, काही टिप्स मागू शकता वगैरे वगैरे, या गोष्टी करू शकता. अमिताजींनी आता ग्राफोलॉजीचा कोर्स केला माझ्याकडनं, कम्प्लीट केलेला आहे. तर त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन, कारण अतिशय छान पद्धतीने त्यांनी कम्प्लीट केलं. शी इज अ व्हेरी गुड हिलर. छान. मला आतापर्यंत बरेचसे हिलर मी पाहिले, परंतु त्यांचं जे बोलणं आहे आणि त्यांचं समजावणं अतिशय छान आहे. तर आणि त्याच्यानंतर त्यांनी हा जो कोर्स पण केलेला आहे ग्राफोलॉजीचा. तर हँडरायटिंगचं महत्व पण फार आहे, कारण आपल्या मनातले विचार, आपलं माइंड, आपलं बॉडी हे सगळं कोऑर्डिनेट होतं आणि आपण हँडरायटिंग लिहित असतो. इथे किशोरी भट जी आहेत ते तर प्रिन्सिपल आहेत. ओके, तर त्याच्यामुळे माझा अधिकार जास्त नाही आहे असं मला वाटतं एज्युकेशन बद्दल बोलण्याचा. ओके ओके, ठीक आहे. ओके, तर त्याचा पण उपयोग करून घ्या. डॉक्टरजींनी अतिशय छान सांगितलं. दॅट इज व्हेरी गुड. वाचन, लिखाण आणि अनालिसिस हे सगळं तुम्ही करा. आपली वेळ संपत आली आहे, परंतु बरेच जण अजून उत्सुक आहेत. तर असंच आपलं प्रेम राहू दे आणि आपण अतिशय छान पद्धतीने याला पुढे पुढे आपण नेऊ आणि सातत्य ठेवू. सातत्य ठेवल्याने अनेक कामं होणार आहेत. ठीक आहे, आणि आपल्याकडे बरेचसे एक्सपर्ट्स आहेत, तर एकमेकांना तुम्ही त्यांचा हेल्प करून आपण सगळ्यांचा उत्कर्ष होणारच 100%, 101%. ओके, 108%. विनायक पैजी पण आलेले आहेत. ही इज ऑल्सो सोशल वर्कर. अतिशय छान पद्धतीने ते काम करत असतात, सल्ले देत असतात. संजीवनी जाधव आहेत, ते पण व्यावसायिक आहेत. तर अनेक असे छान छान लोक आहेत. तर आपण सातत्याने आपण एकत्र राहून याच्याबद्दल आपण पुढे पुढे जाऊ. नंतर हे पण आहेत, शेट्टेजी आहेत. शेट्टेजींचं पण आध्यात्मिक जे ज्ञान आहे ते अतिशय छान आहे. जवळजवळ 2009 सालापासून मी त्यांना ओळखतोय. तर ह्या सगळ्यांचा आपण फायदा घेऊ. ओके, ज्यांना ज्यांना जसं जसं शक्य आहे त्यांनी कोऑर्डिनेट करावं, मग त्यांचा संपर्क करून देईल आणि आपण पण संपर्क करू शकता आणि त्याचा तुम्ही अतिशय छान पद्धतीने उपयोग करा. आणि इट इज अवर रिकव्हरी टाइम. इट इज युअर रिकव्हरी टाइम. त्याच्याच बरोबर मी असं म्हणतो, इट इज युअर बेस्ट टाइम. ठीक आहे, अतिशय छान वेळ आहे आणि आपण पूर्ण आपल्याला बदलू शकतो या बदलामध्ये. ओके, संजीवनी जाधव, तुम्हाला काही बोलायचंय का? तुमचा माईक ऑन आहे म्हणून. नाही ना? नाही. बरं, ओके ओके ओके, चालेल, ठीक आहे. हा, डॉक्टरजी बोला आणि आपण 1-2 मिनिटात संपवूया. अच्छा, माझं म्हणजे सांगणं होतं की फ्री टाइम मध्ये स्त्रिया खूप आहेत आपल्याकडे, त्यांच्याकडे जागा अवेलेबल असेल
आता माझ्याकडे मेडिसिनचे बॉक्स असतात, मेडिसिन येणारे, तर मी त्याचा युटिलाइज करून इथे काही अशी गुलाब लावलेली आहेत. ओके 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 हा. एक मिनिट. हे बघा, हे अरे मेडिसिन वा. बॉक्स आहेत माझे. इथे छान हा, हा, पैकी हा. गुलाब आहेत, अरे वा. पपईची रोप आहेत, छान टोमॅटो सुरेश लागले सुरेश आणि सुरेश अतिशय छान ही वांग्याची रोप आहेत आणि चहाची पात अरे बाप. आणि इतर बागकामसाठी संपूर्ण माझा हा टेरेस आहे. तर खूप असं जर ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही स्वतःलाही खूप वेळ देऊ शकता. ऍक्च्युली खूप वेळ आहे हा सुरेख. बघणारा दृष्टिकोन महत्वाचा आहे की तुम्ही कशा प्रकारे स्वतःला बघताय आणि खूप पॉझिटिव्ह राहा. कारण ना संतोषजीने हा उपक्रम जो केलेला आहे ना, गेले 2 आठवडे मी सातत्य, इतर माझ्या अनेक झूम मीटिंग्स असतात, तेवढ्याशा ध्यानात राहत नाहीत बिझी शेड्यूलमुळे, पण ही आवर्जून मीटिंग मला एनर्जी त्यांची इतकी पॉझिटिव्ह आहे की आवर्जून मला करावीशी वाटली आणि खूपच छान आहे. धन्यवाद, अनेक धन्यवाद. आणि ते सगळं झाडं बिडं कशी लावायची, काय कसं झोपायचं ते पण आमच्या लोकांना सांगा तुम्ही. आम्ही संपर्क करूच नक्की, आपल्या Correct. ग्रुपमध्ये आहेच, कॉन्टॅक्ट नंबर आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. अतिशय अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू सर. आपण संपर्कात राहू सातत्याने. राधिकाजी, ओके, धन्यवाद. आपण ही व्हिडिओ क्लिप पण, राधिकाजी तुमचं मला वाटतं आवाज बहुतेक येत नाही, तुम्ही काहीतरी बोलताय परंतु माईक ऑफ आहे तुमचा. ओके, नाही, मी पण ओके, थँक्यू म्हणत चल, ओके ओके, ठीक आहे, चालेल. होते. हे रेकॉर्डिंग बघा सगळ्यांनी आणि त्याच्यातून त्याचा फायदा सगळ्यांना द्या. ओके, संपर्कात राहू, उद्या भेटूया. बरेच जण उद्या भेटतील. अमिताजी धन्यवाद, किशोरीजी धन्यवाद, डॉक्टर सगळ्यांना धन्यवाद, थँक्यू. डॉक्टरांनी